100% एफर्ट, मात्र एकने चेंडू जातोय वन बाउंस चौकार. डीजे सुरेखा सुरुवात चौकाराने करून देतो या ठिकाणी. संघाचे आणि स्वतःचं खातं सुद्धा या ठिकाणी ओपन केलं गेलंय. पहिल्या चेंडूवर चौकाराने स्वागत या ठिकाणी रवी याचं केलं गेलंय. रवीने सुरेखा गोलंदाजी आणि फलंदाजी पहिल्या सामन्यात केले. त्याच्या जोरावर त्याने मॅन ऑफ द मॅचचा किताब सुद्धा मिळवला होता आणि तोच विश्वास घेऊन गोलंदाजी मगवर परत एकदा फुलर लाईनचा चेंडू होता, ओळखला या ठिकाणी. चेंडूला फक्त हवेत या ठिकाणी फेकून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावरून. चेंडू खूपच लांब, 6 धावांसाठी 6 धावाने धाव फलकात 10ची धावसंख्या 2 चेंडूच्या सांगतेनंतर. डीजे आणि विचार करायला भाग पाडेल आता मात्र या ठिकाणी. विचार करायला भाग पाडेल गोलंदाजी संघाला करणाऱ्या संघाला हे आक्रमण कशा प्रकारे रोखायचं आहे. सिंधुदुर्ग बॉयज संघाला जे फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं गेलंय त्याचा एक सन्मान केला गेलाय. पहिल्या 2 चेंडूंवर तर एक बघितलं तर 2 मोठे फटके. परत एकदा फुलर लेनचा चेंडू थोडासा वाईट ऑफ साईडला. पंचांचे दोन्ही हात समांतर होत या ठिकाणी व्हाईटची खूण आपल्याला बघायला मिळते. व्हाईट धावेने 1ने धावसंख्या पुढे जाते, धावसंख्या जाऊन पोहोचते या ठिकाणी 11 या धावसंख्येवर. थोडासा या ठिकाणी प्रेशर अवे फ्रॉम दी बॉडी ठेवण्याचा प्रयत्न होता. थोडासा बाहेरच्या बाजूला चेंडूचा पिच केलाय. आता मात्र परत एकदा आखोट टप्प्याचा चेंडू, खर्रा आपला चेंडू, त्याचा पुरेपूर समाचार घेतलाय का खरपूस समाचार घेतला. चेंडूला परत एकदा भिरकावलाय फाईन लेगच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. मिळतो या ठिकाणी फलंदाज गुरु याच्या बॅटमधून गुरु हुजा सुरू आणि सुरू झालाय नक्कीच या ठिकाणी. 2 मोठे फटके, 2 षटकार, 1 चौकार. परत एकदा घुटणार एक तमाशा देख बसलाय आणि चेंडूला ठोकला देखील 6 धावांसाठी. लॉस ऑफ 0 विकेट. शेवटचा चेंडू, सलग 4 षटकार. शेवटचा चेंडू, आकोटाबाचा चेंडू स्टेअर केला हलकेच या ठिकाणी कव्हर क्षेत्रात. निर्धाव चेंडू, शेवटच्या चेंडूवर या ठिकाणी कमबॅक बघायला मिळाले. मात्र या ठिकाणी 29 धावा पहिल्या षटकात खर्च करतोय. थोडस महागडं आणि फलंदाजी करणाऱ्या बाजूने झुकणारे षटक बघायला मिळते. पॉवर प्ले जो होता तो या ठिकाणी फलंदाजी करणाऱ्या टीमच्या बाजूने या ठिकाणी झुकणारा. 29 धावांची लयलूट, 3 षटकार बघितले गुरु याच्या बॅटमध्ये. बॅक टू बॅक 4 षटकार, 1 चौकार बघितलाय आणि 29 धावा या स्कोअर बोर्डवर. डीजे करण्याचं आमंत्रण दिलं गेलंय.
प्रथमतः या ठिकाणी अभि 11 संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर कुठेतरी गोलंदाजी करण्याचा निर्णय, गोलंदाजांवर जो विश्वास दाखवला होता तो कुठेतरी कमी पडतोय गोलंदाजांकडनं. मात्र फलंदाजी त्या दर्जाची झाली, बहारदार फलंदाजी या ठिकाणी त्याच्या जोरावर. पहिल्या षटकामध्ये 29 धावांची लयलूड, बिनबाद 29 धावांनी प्रथमतः आता मात्र स्ट्राईकवर येईल लेफ्ट हँड बॉल बॅट्समॅन अभय पालव. गोलंदाजी मागवर गोलंदाज सागर सज्ज होईल. क्षेत्ररक्षणात बदल केले गेले कारण लेफ्ट हँड बॅट्समॅन हा स्ट्राईक एंडवर प्रथमच येतोय, त्याच्यासाठी या ठिकाणी क्षेत्ररक्षणात बदल बघायला मिळतोय. लो फुलटॉस प्रकारचा चेंडू आणि जिथे सोडलं होतं गुरु याने तिथूनच पकडलंय अभय याने. धावा या धाव फलकावर. सुरेख फटकेबाजी आतापर्यंत दोन्ही बाजूने आक्रमण बघायला मिळत आहे. फक्त आक्रमणाने आक्रमण, परत एकदा मोठा फटका, चेंडू उभा झाला या ठिकाणी, झेल उडालाय. मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडूचा प्रवास परतीचे फेकी होईपर्यंत 2 धावा पुढे होता. थोडासा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हवेच्या विरुद्ध खेळण्याचा प्रयत्न, हवेमुळे चेंडू या ठिकाणी उभा झाला, या ठिकाणी झेल उडाला होता. मात्र प्रयत्न करावे लागतील. जरी आपण डीप मधनं या ठिकाणी क्षेत्ररक्षणासाठी येत असेल तरी 38 सर्कल पर्यंत धावण्याची कॅपॅसिटी ठेवावी लागते. अशा वेळी कॅच झाली असते. खूप वेळ चेंडू हवेत होता, तिथे 100% ॲपॅट गरजेचे होते. परत एकदा आखूड टप्प्याचा चेंडू आणि या आखूड टप्प्याच्या चेंडूला भिरकवण्याचा प्रयत्न, झेल करा क्षेत्ररक्षक. आणि जे मागच्या चेंडूवर झालं असतं ते आता मात्र पुढील चेंडूवर होताना दिसत आहे. माघारी परतवला जातो या ठिकाणी. प्रणय याची खेळ, अभय याची खेळ समाप्त होते. अभय पालो माघारी परततोय. धावसंख्या 37 धावा या धाव फलकावर असताना डीजे तोय. 37 धावा या धाव फलकावर जरी लागल्या तरी एकच गडी माघारी पाठवला. ही सुद्धा जमेची बाजू फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने जर विचार केला तर थोडंसं वातावरण या ठिकाणी दमट होताना दिसतंय. त्यामुळे जरा स्पीडअप घ्या, कारण काल कोकणात पाऊस पडलाय. सावंतवाडी रत्नागिरी पर्यंत जर बघितलं तर पाऊस पडलाय काल. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तनाचा चेंडू अकोट टप्प्याचा होता. थोडीशी या ठिकाणी वेग काढून घेतलाय टप्प्यावर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, आल्या प्रयत्न होता. आबा कामदेचा प्रयत्न फसतोय. मात्र या ठिकाणी चेंडू हा निर्धाव स्वरूपात. धावसंख्या स्थिरावते. सलगचे 2 चेंडू निर्धाव, एकावर विकेट गेला होता. दुसऱ्या चेंडूवर मात्र निर्धाव चेंडू. धाव फलक 37 धाव. धाव फलक लोअर फुट प्रकारचा चेंडू दिशा दिली या ठिकाणी. मिड विकेट रिझन मध्ये चेंडूचा प्रवास. सुरेख क्षेत्ररक्षण, 1 बाउन्स या ठिकाणी. परतीचे फेके सुद्धा सुरेख अचूक टप्प्यावर केले गेले. मात्र बॅकअप आहे. एकच धाव निघेल. 2 धावा निघतील. 2 धावाने धाव फलक जाऊन पोहोचला. 39 धावा या धाव फलकावर. 5 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. म्हणजे या षटकातील शेवटचा चेंडू सागर याच्या घेऊन येतील. सागरने सुरेख गोलंदाजी केली. पहिल्या चेंडूवर षटकार खाल्ला, तदनंतर यांनी कमबॅक करताना दिसलाय सागर. एक गडीत सुद्धा माघारी पाठवलाय. 10 धावा आतापर्यंत खर्च केलेत त्याने. क्लीन बोल्ड, सुरेख गोलंदाजी, प्रॉपर या ठिकाणी यॉर्कर बघायला मिळालंय. क्रिकेटमध्ये ज्याला ब्रह्मास्त्र म्हटलं जातं ते ब्रह्मास्त्र या ठिकाणी वापरलंय आणि शेवटच्या चेंडूवर माघारी पाठवलंय. आबा कामत स्वस्तात माघारी परततोय. 3 चेंडूंमध्ये 2 धावांची खेळी केली त्याने आणि तो माघारी परततोय. धावसंख्या स्थिरावते. 39 धावा या धाव फलकावर. 2 षटकांचा सामना या ठिकाणी समाप्त होतोय. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी असेल. डीजे
पुरेपूर फायदा घेतलाय. चेंडूला भिरकावलं परत एकदा फायनली क्षेत्राच्या डोक्यावरून 6 धावांसाठी 6 धावांनी चेंडू होता त्याचा खरपूस समाचार. 4 षटकार ज्याने सलग खेचले होते. तर गुरु या ठिकाणी स्ट्राईकवर येते. सलामीचा फलंदाज अजूनही मैदानाने ज्याच्याकडे कॅपॅसिटी आहे, क्षमता आहे. गुरु पिंगळेने सुंदर फटकेबाजी कालच्या दिवसात सुद्धा केली होती आणि आज सुद्धा तशाच प्रकारची फटकेबाजी. गुरु पिंगळे छोटा पॅकेट बरा धमाका बघायला मिळतो. या ठिकाणी हाईट नाही छोटा आहे, मात्र फाईट मोठी आहे त्याची. डीजे कोणते सिंगल नाही आहे. 7 षटकार आणि 1 चौकार त्याच्या बॅटमध्ये. 46 धावांवर खेळतोय 9 चेंडूंमध्ये. जर या चेंडूवर षटकार आला तर नक्कीच या ठिकाणी 50. 10 चेंडूंमध्ये 50 या ठिकाणी रेकॉर्ड ब्रेक केलाय. चेंडूंमध्ये या ठिकाणी 52 धावांची सुरेख खेळी करताना नॉट आउट या ठिकाणी दिसतोय. स्ट्राईक जर बघितलं तर या ठिकाणी धाव फलकावर धावा लागल्यात 63 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यात फक्त 63 धावांमध्ये 52 धावा जर बघितल्या तर गुरुच्या आहेत. म्हणजे वन वे ट्रॅफिक या ठिकाणी वन वे ट्रॅफिक बघायला मिळत आहे. गोलंदाजीला विचार करावा लागेल. आखूट टप्प्याचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. थर्ड मॅन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. परतीची फेकी सुद्धा सुरेख डॉट चेंडू. 5 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. परत एकदा सलग 4 षटकार बघायला मिळाले. 5व्या चेंडूवर परत निर्धाव चेंडू आणि या षटकातील शेवटचा चेंडू. परत एकदा जागा बनवली, शफल झालाय आणि हाईट दिली चेंडूला. 6 धावा. तीन संघांमध्ये चिठ्ठ्या उडवल्या जातील आणि पुढील लॉट्स पाळले जातील. ज्याची चिठ्ठी येईल तो पुढील फेरीत प्रवेश करेल आणि 2 संघांचा सामना होईल. कोकण असॉल्ट आणि साईराम महेश 11 संघाच्या कर्णधारांनी या ठिकाणी यायचं. कोकण असॉल्ट आणि साईराम महेश 11
त्याचबरोबर या चालू सामन्यातील विजयी संघ या तिघांमध्ये चिठ्ठ्या उडवल्या जातील. शेवट तिसरं षटक खूपच महागडं, त्यामध्ये 5 षटकार बघितले, 30 धावा खर्च करणारं षटक बघितलं ते कौस्तुभाच्या माध्यमातून. शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी मागवर गोलंदाज गोविंद. पहिल्या चेंडूवर मोठा फटका या ठिकाणी बघायला मिळतोय. 1 2 4 म्हणत या ठिकाणी चेंडूचा प्रवास 4 धावांसाठी. 4 धावाने धावफलक जाऊन पोहोचलाय 73 धावा. डीजे खेळण्याचा प्रयत्न, हवेच्या विरुद्ध बाजूला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र या ठिकाणी हवेचे साथ न मिळता या ठिकाणी हवेने चेंडू आतमध्ये येतो आणि फलंदाज हा कॅच आउट होऊन माघारी परततोय छेलबाजच्या स्वरूपात. दुसरा धक्का बसतोय डीजे. आले तर एक सर्वोच्च धावसंख्या पूर्ण टुर्नामेंटचे बघू शकतो, कारण 82 धावा आज सकाळी बघितल्या. या टुर्नामेंटमध्ये हायएस्ट स्कोर आहे 4 षटकांमध्ये 82 धावांचा आणि तीच अपेक्षा असेल या ठिकाणी. आता मात्र दीपक आणि नॉन स्ट्राईकवर गुरु पिंगळेकडनं खोलवा टप्प्याचा चेंडू, मोठा फटका सरळ बॅटने खेळला या ठिकाणी, मात्र स्ट्राईकवर येईल आता मात्र गुरु पिंगळे. धावफलक जाऊन पोहोचलाय 74 धावा. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि गुरुला या ठिकाणी स्ट्राईकवर आणले गेले दीपक कर्वी. दीपकने सुद्धा प्रयत्न केला होता, मात्र चेंडू व्यवस्थित पट्ट्यात आला नाही. त्याच्याकडे सुद्धा मोठे फटके खेळण्याची समत आहे दीपक सावंत याच्याकडे सुद्धा. तर गुरु या ठिकाणी सुंदर खेळी करतोय. 60 धावांवर या ठिकाणी खेळतोय. परत एकदा दिशा दिली, आता मात्र फक्त फ्लिकचा फटका, मनगटी फटका बघायला मिळालाय 6 धावांसाठी. 6 धावाने धावफलक 80 धावा धावफलकावर. सहा धावांसाठी सुरेख फटका, वाटलं नव्हतं फ्लॅट चेंडू होता त्यामुळे इथून आम्ही कन्फ्युज झालो होतो, मात्र चेंडू जातोय 6 धावांसाठी. 6 धावाने धावफलक जाऊन पोहोचलाय 86 धावा. आजच्या दिवसात सर्वोच्च धावसंख्येने टुर्नामेंट मध्ये सर्वोच्च धावसंख्या बघायला मिळते. 4 षटकांमध्ये 84 धावा, 86 धावा. अजून एका चेंडूचा खेळ बाकी. शेवटचा चेंडू गुरु पिंगळे स्ट्राईक वर, सुरेख फटकेबाजी गुरुकडनं. 70 धावांवर खेळतोय. 14 चेंडू मध्ये 70 धावा, खरोखरच रेकॉर्ड असेल हे. 70 धावा 14 चेंडू मध्ये. काल बघितलं आपण 6 षटकांमध्ये सनराइज हैदराबादने 125 धावा बनवले होते पॉवर प्ले मध्ये. पॉवर प्लेतील सर्वात मोठी धावसंख्या IPLच्या इतिहासात त्यांनी जमा केले आणि तशा प्रकारची फटकेबाजी या ठिकाणी गुरु पिंगळे. माझ्या मते पुढच्या वर्षी हैदराबाद टीम कडनं गुरु पिंगळेला नक्कीच बोलू लागेल IPL मध्ये. आकुट पदा चेंडू, पुलचा फटका, पुल झालाय सक्सेसफुल, पॉवरफुल, वंडरफुल, सो ब्युटिफुल. मिळतील धावा 6 आणि या शेवटच्या चेंडू
92 धावा जमवले गेलेत आणि 93 धावांचा पाठलाग करायचा आहे. हा 93 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल हे सांगण्यासाठी परत एकदा कॉम्बॉक्स मध्ये थोडासा बदल होतोय. आमचे गुरुवारी आमचे मार्गदर्शक दीपकजी परब सर यांच्याकडे मायक्रोफोन सुपूर्त करतोय आणि मी सिद्धेश काष्टे थोड्या वेळासाठी तुमची रजा घेतोय. धन्यवाद. थँक्यू सो मच सिद्धेश. एक रेकॉर्ड ब्रेक धावसंख्या आपण बघतोय सिंधुदुर्ग बॉईज या संघाच्या माध्यमातून आणि रेकॉर्ड ब्रेक षटकार सुद्धा आपण बघितले. एका इनिंग मध्ये 7 षटकारांचा विक्रम होता. इव्हन तो सुद्धा त्याची सुद्धा बरोबरी गुरुनेच केली होती आणि स्वतःचा विक्रम ब्रेक करून त्यांनी नवीन विक्रम प्रस्थापित केला. तब्बल 12 आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असॉल्ट टीमने. थँक्यू सो मच कोकण असॉल्ट. नेक्स्ट मॅच मध्ये गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय अभय पालवला. पहिले चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ हायमध्ये चेंडू मिस टाइम फटका तिथे क्षेत्ररक्षक दूरवर नेतोय. तिथे झेल होईल का? 2 खेळाडूच्या मध्ये चेंडू पडतोय. बॅकअप त्या ठिकाणी गुरुचा आहे आणि 2 धावेने फलंदाजाने खातं उघडले स्ट्रायकिंग एंडला अक्षयने त्याच्यासोबत केतन आले आघाडीला. एका मोठ्या धावसंख्येचा पाठलाग त्यांना करायचा त्या सामना जिंकण्यासाठी आपण बघतोय म्हणजे 93 धावा इज अ बिग टोटल इन 4 ओव्हर मॅच. पहिल्या इनिंग मध्ये 92 धावा होत आहेत तर सेकंड इनिंग मध्ये 93 धावा होऊ शकत नाही का? निश्चित होऊ शकतात. प्रयत्न करावे लागतील तुम्हाला. धावसंख्या स्ट्रायकिंगला आपण बघतोय तो म्हणजे अक्षय. लिडिंग एज आहे. हवेमध्ये चेंडू फ्लाइंग स्लिप आणि तिथून थोडंसं दूर राहिला चेंडू मागे जातो निघून. बॅकअप त्या ठिकाणी येईल तोपर्यंत फलंदाज अक्षय कंप्लीट होतो. अजून एक धाव 2 धावाचा प्रयत्न सुरू आहे. 2 धावा वेगाने कंप्लीट होतो त्या चेंडूवर. बॅकअप येईल तोपर्यंत पुन्हा त्या स्ट्राईक एंडला जाण्याची संधी मिळते. अक्षयला धावसंख्या धावफलकर 4. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग सुरू आहे. पहिल्या इनिंग मध्ये आपण जर गुरु पिंगळेची बॅटिंग बघितली अक्षरशः डोळ्यांचं पारणं फेडणारी 76 धावा नॉट आउट आणि तब्बल 12 षटकार. दिस इज अ हायलाइट ऑफ द टुर्नामेंट. मालिकावीरसाठी आपण बघतो की म्हणजे स्पोर्ट्स बायसिकल आहे आणि जणू काही 2 दिवसापासून गुरुचं लक्ष त्याच्यावरच लागलं असेल की काय की मला सायकल घेऊन जायची या स्पर्धेतून. धावसंख्या 4 धावा. हो हुक करायचा प्रयत्न होता वैसे टायमिंग करू शकला नाही या चेंडूवर. निर्धाव चेंडू जाईल एसटीच्या मागे. संजय लक्ष्मण पालव यांचा मी आभारी व्यक्त करेन ज्यांच्या माध्यमातून बघतो की या स्पर्धेमध्ये मालिकावीरची सायकल तुम्हाला बघायला मिळते त्यावर त्यांचे सुद्धा आभारी व्यक्त करू. मोहन गावडे आणि त्याचबरोबर बाबी राणे यांच्या माध्यमातून बघतो की या स्पर्धेमध्ये आम्हाला चेंडू त्यांनी प्रोव्हाइड केले गेले. सिक्सर सुप्रीमोचे ऑफस्टॉपच्या खूप बाहेर आहे चेंडू. व्हाईट बॉलचा सिग्नल पंचांनी केलाय आणि व्हाईटच्या स्वरूपात धावी ते ऍड होईल. धावफलकर बघतो आपण 5 धावा. थँक्यू संदीप. सिंधुदुर्ग बॉईज आयोजित सिंधुदुर्ग चषक 2024 पर्व 3रं या स्पर्धेचा आपण बघत आहोत. बॅक टू द बोर्ड ऑनसाइडला प्लेस करत क्षेत्ररक्षक काय ठिकाणी चेंडू कव्हर करण्यापर्यंत वेळ घेतला अंकुशने. 1 धाव मिळाली या चेंडूवर. मोठ्या फटक्यांपासून अभय पालवने या षटकामध्ये वंचित ठेवलंय पॉवर प्ले मध्ये. इव्हन त्या मोमेंटला मोठ्या षटकारांची मोठ्या फटक्यांची गरज आहे जिथे आपण समोरच्या संघावर दबाव टाकू शकतो पण तसं काय बघायला अजिबात मिळत नाहीये आणि अप्रतिम गोलंदाजी केली या षटकामध्ये अभय पालवने. लेफ्ट हँडर स्ट्रायकिंग एंडला केतन. चला अजिबात वेळ न घेता सामना सुरू करायचा आहे कंटिन्यू करायचा आहे. तीन वाजून 55 मिनिटांनी एक्झॅक्टली सामन्याला सुरुवात झाली आहे. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं सुरू आहे. धावसंख्येत भर झाली. धावसंख्येत बघतो एकूण 6 धावा अंकी झाली. धावफलक स्ट्रायकिंगला पहिल्यांदाच केतन येतोय लेफ्ट हँडर. अभय पालो पुढचा चेंडू घेऊन पॉवर प्ले मध्ये पूल करायचा प्रयत्न वैसे टायमिंग करू शकला नाहीये. गुड बॉलिंग. लेनचा खूप चांगला वापर केला आहे चेंडूवर गोलंदाज अभयने. व्हेरी गुड डिलिव्हरी. बघा मोठे फटके येणं हे गरजेचं आहे कारण बघतो की मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 93 धावा करायच्या आहेत. पॉवर प्ले मध्ये खास करून जर तुम्ही दबाव टाकला तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला बाकीच्या षटकांमध्ये मोमेंटम मिळू शकतो पण इथे मात्र मोमेंटम गोलंदाजाने आपल्या संघासाठी निर्माण केलाय. अवघ्या 6 धावा आतापर्यंत. एकही मोठा फटका पॉवर प्ले मध्ये नाहीये.
हवेपर्यंत बॉडी ठेवलाय चेंडू अप्रतिम आपण बघतोय चांगला राईज होतोय विकेट किपरचं खरंच कौतुक करावं लागेल चेंडू थोडासा डायव्हर्ट झाला होता आणि मग बघा स्ट्रेच करून अप्रतिम फिल्डिंग बिहाइंड स्टंप बघायला मिळाली अवघ्या 6 धावा धाव फलकावर इकॉनॉमिकल षटक पॉवर प्लेचं खूप सुंदररीत्या हाताळलंय गोलंदाज अभय पालवने अवघ्या 6 धावा त्या षटकामध्ये आपण बघतोय बॉलिंग मार्कवर दत्ता चव्हाण येतात षटक क्रमांक 2 मध्ये सिंधुदुर्ग क्रिकेट असोसिएशनची स्थापना झाली आपण बघितलं की उपाध्यक्ष पदावर आपल्याला दत्ता चव्हाण स्वतः बघायला मिळत आहेत या स्पर्धेमध्ये सुद्धा अप्रतिम कामगिरी सिंधुदुर्ग बॉईजच्या माध्यमातून अध्यक्ष आहेत ते गौरेश नागवेकर सेक्रेटरी अमोल बोबाटे खजिनदार निलेश चव्हाण उपखजिनदार दीपक पालव सल्लागार आहेत ते अजित बांदकर आणि प्रसन्ना गावकर एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या 6 विदाउट लॉस दत्त चव्हाण बॉलिंग मार्कवर स्ट्रायकिंग एंडला राईट हँडेड बॅट्समन आपण बघतोय म्हणजेच अक्षय चला मॅच स्पीडअप करा वेळ घेऊ नका सिंधुदुर्ग बॉयज हो वेगवान चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडंसं आपण बघतो गती थोडीशी कमी घेते चेंडूची आपण बघतो थोडासा खाली सुद्धा राहतोय चेंडू आणि विकेट किपरच्या थेट हातामध्ये डॉट बॉल यश फूडलँड हॉटेलचे ओनर जेकब जोस यांचे आगमन झालंय त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे आमच्या या सिंधुदुर्ग चषकामध्ये या स्पर्धेमध्ये वेलकम धावसंख्या 7 धावा धावफलकावर टिचून मारा केलाय सिंधुदुर्ग बॉईज या संघाने बघतो अक्षरशः टिचून मारा केलाय जखडून ठेवलाय मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलाय तसा सिद्धेशने मगाशी उल्लेख केला की पॉवर प्ले मध्ये 125 धावा IPL मधला रेकॉर्ड झालाय काल टीम SRH कडून पण इथे मात्र मोठ्या फटक्यांपासून गोलंदाज वंचित ठेवतात दत्ता चव्हाण पुढचा चेंडू घेऊन राऊंड विकेट लेफ्ट हँड स्ट्रोक ऑन साइडला स्लॉग हिट पॅरल स्ट्रोक मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर षटकार इन सेकंड ओव्हर दत्त चव्हाण पुढचा चेंडू घेऊन शॉर्ट ऑफ लेंथ होता व्यवस्थित एलिव्हेट करू शकला नाही फटकेला चेंडू बॅकवर्ड स्क्वेअरली मध्ये ते चेंडू करून 2 धावांवर सुरू चेंडूची फेक वाईट झाली आहे 2 धावा पूर्ण अशा मोमेंटला चेंडूची फेक ऑन द स्टंप येणं गरजेचं आहे क्लोज कॉल होता या ठिकाणी धावसंख्या 21 वर जाऊन पोहोचली आहे मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा 93 धावा करायच्या मैदानावर त्यापैकी आपण बघतोय की 21 धावा पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप सुरू आहे 21 धावांची आतापर्यंत वेगवान चेंडू मागे जातोय विकेट कीपर बीट झाले चेंडू निघतोय फाईन लेग मध्ये ते चेंडू कव्हर करणार का पण चेंडू निघून गेलाय सीमारेषच्या बाहेरच्या बॅटची आतली कट घेऊन चौकार
लगेच सुरू करायचं सिंधुदुर्ग बॉईज. यानंतर अजूनही आपल्या बघा 3 सामने कव्हर करायचे आहेत. गड्यात आपण बघतो की 4 वाजून गेलेत. उपांत्य फेरीमध्ये चालू असलेल्या सामन्याचा विजेता संघ जाऊन पोहोचणार याच्यात मात्र शंका नाही. आणि त्यानंतर क्वार्टर फायनलची मॅच तुम्हाला आता बघायला मिळेल यानंतर, जी मात्र होईल ती 2 संघांमध्ये. कोकण असॉल्ट त्याच्या विरोधात संघ असेल तो म्हणजेच साईराम महेश 11. आणि कोकण असॉल्ट संघाने नाणेफेक जिंकली, निर्णय घेतला की आम्ही गोलंदाजी करू. बॅटिंगला इन्व्हाइट केले ते साईराम महेश 11 या संघाला. चला सामना सुरू करायचा आहे. क्रॉस बॅटेड शॉट ऑन साईडला, खूप चांगला फटका, टायमिंग खूप सुंदर आहे आणि प्रयत्न चांगला केला होता. चेंडू एक टप्पा घेऊन सरळ सीमारेषे बाहेर जातोय, चौकार. धावा, प्रत्येक चेंडू षटकारच हवाय. प्रत्येक चेंडू सीमारेषे बाहेरच लांब लांब वर फेकावं लागेल. फलंदाज अक्षय, या फलंदाजाला शाही रोटेट झाली तर कॅल्क्युलेशन बघडेल. पुढचा चेंडू ऑन साईडला प्लेस केलाय. ग्राउंड स्टूडिओ बघायला मिळते तेव्हा क्षेत्ररक्षक काय डीप मध्ये चेंडू कव्हर करते. तोपर्यंत एक धाव, फेक बघा अप्रतिम, डायरेक्ट स्टंपच्या दिशेने स्ट्रायकिंग येईल. चांगला थ्रो बघायला मिळतोय. एकदा आपण टार्गेट मधली कमी करूया, म्हणजेच काय अजूनही करायचे तर 57. चेंडू शिल्लक ते 9. 9 चेंडू 57 धावा. म्हणजेच काय तर विजय संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करणार आहे या सामन्यातून. चला मॅच सुरू करा, वेळ घेऊ नका. कोकण सिंधुदुर्ग बॉईज. गणेश रावले, लेग ब्रेक होता, ओळखू शकलाय. फलंदाज ऑन साईडला पूल केलाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चेंडू कव्हर केला तोपर्यंत मिळते ती एक धाव या चेंडूवर. बॅकअप त्या ठिकाणी आहे, बॅकअप त्या ठिकाणी आहे. तोपर्यंत मिळते ती एकच धाव तिचा केतनला. आता मात्र फक्त फॉर्मॅलिटी बाकी असं मी म्हणेन, कारण सामना खूप दूर निघून गेलाय. 56 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक राहिले ते 8. 8 चेंडू 56 धावा. तर मॅच जरा स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. पूलचा फटका खेळायचा होता, इनसाइड एज घेतोय चेंडू, आपण जातोय स्क्वेअर लेग मध्ये. गणेश रावले मला असं वाटतं की संदेश ठाकूरला फॉलो करतो. संदेश ठाकूर जो गोवा पोलीसचा खेळाडू, जो नेहमी गोलंदाजी करताना आपला चेंडू त्याची ग्रीप तो आता पायाच्या म्हणजे आपल्या पाठीच्या मागे लपवून तो चेंडू आणत असतो. आणि तशीच मात्र शैली बघतो आपण गणेश रावलेची. चेंडू आपण जेव्हा बघतो की रिलीज करण्यासाठी तो सज्ज होतो, रनअप घेतो, तो चेंडूची ग्रीप लपवतो, चेंडू लपवतो मागे. हे बघा, ही शैली आहे गणेशची. ओ यॉर्क लाईनचा चेंडू होता, कोदून काढला चेंडू, झेल, गुड फिनिश, फलंदाज बाद.
चेंडू हवेमध्ये लॉंग ऑफला खेळाडू जवळपास नाहीये, खूप दूर जाईल चेंडू, वाईट लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर, षटकार. नेक्स्ट मॅच लगेच सुरू करायची गोष्ट दोन्ही संघांनी लक्षात ठेवा. अंकुश पुन्हा त्या लॉंग ऑफ रिजन मध्ये चेंडूला एक्झिक्यूट केला, एक टप्पा घेऊन चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जाईल. अभय पालवला बीट करून चौकार. बॅटिंग राऊंडर सुरू आहे ती म्हणजेच फलंदाज गौरवची. वेगवान चेंडू बिहाइंड द स्टंप आपण बघतोय, चेंडू कव्हर होईल तोपर्यंत पंच सिग्नल करतात. वाईट बॉल. धावसंख्येत भर झाली, धावसंख्या पोहोचली 50 वर. 50 धावा कंप्लीट. 50 रन्स ऑन स्कोर कार्ड. 50 धावा धावफलकावर आपण बघतोय. चला कोकण असॉल्टचे कॅप्टनला विनंती, जरा कॉमेंट्री बॉक्सच्या जवळ ताबडतोब या. कोकण असॉल्टचे कॅप्टन, कोकण असॉल्टचे कॅप्टन या इथे. फुलटॉस आहे, ऑन ड्राईव्ह केले जायचे निषेधक आहे. गुड फिल्डिंग, शॉर्ट मिड विकेट मध्ये. डॉट बॉल. हो अप्रतिम प्रयत्न, फॉल्स मध्ये वेगवान झेल होता त्या ठिकाणी, पण एफर्ट बघा काय ते अंकुशचे. व्हॉट एफर्ट, एक्सलेंट ट्राय फॉर द कॅच. लगेच फिल्डिंग लावून घ्या प्लीज विशाल. विशाल लगेच आपण फिल्डिंग लावून घ्या. हा लगेच प्लीज. कोकण असॉल्ट टीमने पहिल्यापासून सहकार्य खूप चांगलं केलंय, वेळेवर आले आणि सामने सुद्धा त्यांनी लगेचच चालू केला. आता सुद्धा आम्ही तीच अपेक्षा करतो शेवटच्या टप्प्यामध्ये की कोकण असॉल्ट टीम आम्हाला सहकार्य करेल निश्चितच. चला लगेचच फिल्डिंग लावून घ्यायची आहे. इथे मात्र बघतोय की सामना थोडासा एकतर्फी झाला, सामना इथे जिंकलाय आणि सिंधुदुर्ग बॉईज हा संघ ठरलाय, तो म्हणजेच सिंधुदुर्ग क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आयोजित या 12 संघांमधून पहिला संघ जो उपांत्य फेरीमध्ये पोहोचतोय. अभिनंदन.